हंडी गणपती बंद होता ना सगळं कोविडच्या नावाखाली, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले गोविंदा उत्सव साजरा केला. बोले गोविंदा चालू करा, फुल धमाल केली ना 3 वर्षापूर्वी. गोविंदांचे थर ढासळू शकतात, पण शिंदे साहेबांवरचा विश्वास नाही. पूर्वी दहीहंडी उत्सव फक्त मनोरंजन आणि राजकीय शक्ती प्रदर्शन म्हणून उरला होता, पण 2022 मध्ये शिंदे साहेबांनी राज्याची सूत्र हाती घेतली आणि इतिहास बदलला. त्यांनी सर्वात आधी दहीहंडीला साहसी खेळाचा अधिकृत दर्जा दिला आणि खेळाडू कोट्यातून गोविंदांना सरकारी नोकरीत 5% आरक्षण लागू केलं. गोविंदा अधिकृत खेळाडू बनले आणि प्रो गोविंदा लीग मुळे दहीहंडीला व्यावसायिक रूप मिळालं. महत्वाचं म्हणजे जखमी गोविंदांना सरकारीच नाही तर नामांकित खासगी रुग्णालयातही मोफत उपचार दिले. गोविंदांना इतिहासात पहिल्यांदाच विमा संरक्षण दिलं. शिंदे साहेबांच्या याच प्रेरणेतून शिवसेना महायुती सरकारने यंदाही तब्बल 1,60,000 गोविंदांना विमा संरक्षण दिलंय. म्हणूनच या वर्षीही सुरक्षेचे नियम पाळून उत्साहाने थर लावा आणि हंडी फोडा, कारण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आपले एकनाथ शिंदे साहेब आणि महायुती सरकार.